नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण मटर पनीर बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी ओला वाटाणा घेतलेला आहे, तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे चवीलाही छान लागतो। आता हा शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा। मीडियम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून, तोही यामध्ये टाकून थोडासा भाजून घ्यायचा। तो थोडा भाजून झाला की त्यामध्ये 5 ते 6 आपल्याला काजूचे तुकडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथं लसूण आणि आलंही टाकून घ्यायचं आहे। ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आणि आता आपल्याला हे छान मऊ शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि मऊ शिजवून घेऊया। अशा प्रकारे शिजवल्याने आपली ग्रेव्ही ही क्रीमी होते आणि चवीलाही खूप छान लागते। कच्चापण त्याचा निघून जातो। आता ते थंड करून पण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकदम मऊ अशी आपली ग्रेव्ही तयार होते। आता पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करू, ते सर्व पॅनमध्ये पसरून घेऊया आणि थोडंसं बटर ॲड करूया। बटर मेल्ट झालं की यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकायचे आहेत। स्क्वेअरमध्येच आपल्याला कट करायचे आहेत ते आणि छान लालसर रंगावरती भाजायचे आहेत। पनीर कढईमध्ये टाकताना कढई जास्त गरम नको आहे, नाहीतर पनीर कढईला चिटकून राहतं। आता ते पनीर काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये तेल आणि बटर ॲड करून जिरे मोहरी टाकूया आणि एक छोटा कांदा मी कापून टाकलेला आहे, तो छान भाजून घ्यायचा आणि तो भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला केलेली ग्रेव्हीचा जो मसाला आहे तो ॲड करायचा आहे। तो थोडासा भाजायचा आणि एक वाफ आणून द्यायची। त्याच्यानंतरनं हळद, मिरची पूड, जिरेपूड, धनेपूड हे सर्व मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचा आणि कोल्हापुरी मसाला, गरम मसाला हे टाकून हे आपण छान भाजून घेऊया। थोडंसं पाणी ॲड करूया आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि ही ग्रेव्ही छान शिजवून देऊया। ही ग्रेव्ही छान अशा प्रकारे शिजवायची आहे, तरच आपलं पनीर असं क्रीमी होतं, पनीरची भाजी ही क्रीमी होते। आणि इथं मी पनीर मसाला ॲड केलेला आहे 1 चमचा आणि वाफ काढून घेतलेली आहे। आता वाफ काढून झाली की त्यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकलेली आहे, ती छान मिक्स करून घ्यायची। थोडंसं मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं आणि मटार टाकायचे। मटार छान मिक्स करायचे यामध्ये आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे। असं झाकण ठेवून आपण ग्रेव्ही शिजवली की आपला मटार पनीरची ग्रेव्ही चवीलाही छान लागते आणि त्याच्यामध्ये कच्चा असा स्वाद येत नाही आणि पाणी एकीकडं आणि ग्रेव्ही एकीकडं असं दिसत नाही। म्हणून अशा प्रकारे आपल्याला ह्या स्टेप फॉलो करायच्या आहेत, याच्यासाठीच की आपलं पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळं असं दिसू नये। यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही मटार ही टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून वाफ आणून द्या आणि छान तेल सुटेपर्यंत आपण ते भाजून घ्यायचं आहे। कोथिंबीर थोडीशी ॲड केलेली आहे या स्टेजला आणि छान भाजून घेऊया। आणि आता आपण इथं गरम पाणी ॲड करत आहोत। जेव्हा जेव्हा आपल्याला लागलेलं आहे तेव्हा तेव्हा आपण गरम पाणीच ॲड केलेलं आहे। तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी, घट्ट हवी, त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे मी आपण जे फ्राय केलेले पनीर होते ते टाकलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे इथं एक वाफ आणायची आहे 5 मिनटं, जेणेकरून की मसाला पूर्ण पनीरलाही आपल्या लागेल, म्हणून थोडीशी उकळी आणून द्यायची आहे। आणि आपण पनीर फ्राय केलेलंच टाकायचं आहे, त्यामुळे मटार पनीरची चव खूपच छान वाढते आणि मटारही शिजवलेले घातल्यामुळं मटारचा कच्चापणा किंवा ओल्या वाटाण्याला जो उग्र वास असतो तो येत नाही। म्हणून अशा प्रकारे ह्या स्टेप फॉलो करा, नक्कीच तुमचं मटार पनीर हॉटेलसारखं लागेल। हॉटेलची चव ह्या मटार पनीरला येते। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा। अशा प्रकारे मटार पनीर केल्याने चवीला खूप छान होते आणि मी याचं सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्रमाणासहित। आणि ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद।